बातमी महत्त्वाची आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना जास्त जागा लढवणार असं संजय शिरसाट म्हणतायत। गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकावर असंही शिरसाटांनी म्हटलंय। आमदार असलेल्या भागात पक्षाला झुकतं माप दिलं पाहिजे असंही संजय शिरसाट म्हणतायत। शिवसेना निश्चितच जास्त जागा लढवेल, कारण की शिवसेनेच्या पहिल्या जास्त जागा आहेतच ऑलरेडी। राष्ट्रवादी तर त्याच्याही खाली आहे। म्हणून हे सगळे कॅल्क्युलेशन्स मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा शिवसेनेने जिंकल्या, ज्या जागा भाजपने जिंकलेल्या आहेत, त्या जागा त्यांना दिल्या पाहिजे। मग ते भाजपच्या असेल तर भाजपलाही दिल्या पाहिजेत। त्या मतदारसंघातील असलेला आमदार सपोज आता पूर्वमध्ये अतुल सावे आहेत, तर अतुल सावेला त्या ठिकाणी थोडं झुकतं माप दिलं पाहिजे। पश्चिममध्ये मी आहे तर मला झुकतं माप दिलं पाहिजे। आणि मला वाटतं सर्व समंजस नेते आहेत, चांगले नेते आहेत आणि ते याला विरोध करायचं कोणाला काही कारण सुद्धा। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर पुन्हा दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि खासदार संजय राऊत तर मनसेकडून मनसे नेते बाळा नांदगावकर आणि इतर नेते एकत्र येऊन बैठक घेणार असल्याचं कळतंय। मनसे आणि ठाकरेंच्या युती संदर्भात याच बैठकीत आता पुन्हा एकदा खलबत्तं होण्याची शक्यता वर्तवली जाते। राज ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक अगदी काही वेळापूर्वीच झालेली आहे आणि त्याच नंतर आता दोन्ही पक्षातील काही महत्त्वाचे नेते पुन्हा एकदा बैठक घेतील आणि याच बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। अनिल परब, संजय राऊत आणि बाळा नांदगावकर या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि याच बैठकीमध्ये महत्त्वाची एक घडामोड देखील घडू शकते। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। निवृत्ती, राज ठाकरे, संजय राऊत, अनिल परब यांची काही वेळा आधीच बैठक झाली, आता पुन्हा एकदा दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक होते, नेमकं काय घडतंय? नक्कीच आपण पाहतोय की थोड्याच वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्वतः अनिल परब आणि संजय राऊत यांनी भेट घेतली होती। त्यानंतर जागा वाटपाची दोन्ही पक्षांमधून ज्या नेत्यांवरती जबाबदारी होती ती म्हणजे अनिल परब, बाळा नांदगावकर, त्याचसोबतच नितीन सरदेसाई यांची बैठक जी आहे ती दुपारच्या वेळेमध्ये पार पडणार आहे आणि आज मुख्य नेत्यांच्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्यावरती चर्चा केली जाणार आहे। त्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। याच पार्श्वभूमीवरती ज्या नेत्यांवरती खरं तर जबाबदारी होती त्या नेत्यांमध्ये बैठक पार पडणार आहे। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अनिल परब, संजय राऊत आणि बाळा नांदगावकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। युतीच्या चर्चा सुरू असतानाच नेते पुन्हा एकदा एकत्र भेटणार आहेत। डोंबिवलीमध्ये जुन्या वादाच्या रागातून तरुणाची हत्या झालेली आहे। चाकू आणि लोखंडी रॉडने 40हून अधिक वॉर करत तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 40हून अधिक वार करण्यात आले। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून 3 आरोपींना अटक झालेली आहे। वादाच्या रागातून तरुणाची थेट हत्या करण्यात आली। सुरुवातीला महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावरती या भेटी दरम्यान चर्चा झालेली आहे। पालिका निवडणुकांमध्ये शक्य तिथे युती करा, शहांची ही भूमिका आहे, अशी माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी TV9 ला दिली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, शक्य तिथे युती करा असं सांगितलं, ही माहिती सूत्रांनी दिली, काय अपडेट? सेजल, खरं तर कालच राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि त्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या 2 महत्त्वाच्या नेत्यांनी भेट घेतलेली आहे। साधारणतः 10 मिनिटं या तिघांमध्ये चर्चा झालेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अमित शहा यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली की महाराष्ट्रामध्ये महायुतीसाठी वातावरण खूप चांगलं आहे, त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये युती करता येईल तेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी तुम्ही युती करावी, अशा पद्धतीच्या सूचना किंवा अशा पद्धतीची भूमिका पक्षाची अमित शहा यांनी या 2 प्रमुख नेत्यांच्या समोर मांडलेली आहे, अशी माहिती मिळत आहे। खरं तर मागच्याच आठवड्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतलेली होती आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची, आणि तेही महानगरपालिकाच्या निवडणुकीची घोषणा झालेली असताना घेतलेली भेट अत्यंत महत्त्वाची आहे असं म्हणावं लागणार आहे। सेजल, महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडनं हे वारंवार सांगितलं जातं की आम्ही अनेक ठिकाणं युती म्हणून निवडणुका लढवू, मात्र पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल या ठिकाणी स्वतंत्र निवडणुका लढवण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतलेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणी आता नेमकं
पक्ष काय भूमिका घेतो हे बघावं लागणार आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युती जास्तीत जास्त ठिकाणी करावी अशा पद्धतीच्या सूचना या दोन वरिष्ठ नेत्यांकडे दिलेल्या आहेत. त्यामुळे हे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्यासोबत ज्यावेळी बोलतील त्यावेळी अजित पवार नेमकं कशा पद्धतीने भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आज संसदेमध्ये झालेली या दोन प्रमुख नेत्यांची अमित शहा यांच्यासोबतची भेट अत्यंत महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. अगदी धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी.